वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाल्याने जयंत पाटील समर्थकांनी एकच जल्लोष केला। सर्वत्र गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून प्रचंड घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोषी मिरवणुका काढल्या। विजयी उमेदवारांना उचलून घेत तर उघड्या जीपमधून फेरी काढत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। वाळवा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 8 आणि पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर विजय मिळवून निर्विवाद बहुमत मिळाल्याने जयंत पाटील गटात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी गेल्या 15 दिवसांपासूनच तालुक्यातच तळ ठोकला होता। सर्व मतदारसंघाचं नियोजन स्वतः जयंत पाटील यांनी केलं होतं, त्यामुळे प्रचंड प्रमाणावर यश मिळाले। जयंत पाटील यांनी लक्ष केंद्रित केलेल्या महत्त्वाच्या जिल्हा परिषद मतदारसंघात अपेक्षित यश मिळाल्याने सर्वत्र जल्लोषी वातावरण आहे। महाडिक गटाचे एलूर आणि पेठ मतदारसंघ खेचून आणल्याने या परिसरातील कार्यकर्ते रिचार्ज झालेत। जयंत पाटील यांनी मतदारसंघनिहाय सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांना योग्य सूचना देऊन इतर सर्वांचा करेक्ट कार्यक्रम केलाय। या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांनी भाजपचे सम्राट महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना चांगलाच धक्का दिलाय। जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक या एलूर जिल्हा परिषदमधून पराभूत झाल्या आणि महाडिक गटाचा हुकुमी पेठ आणि येल्लूर मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटले। याचा फटका महाडिक गटाला बसलाय। जयंत पाटील गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती नेताजीराव पाटील यांचा पराभव झाला असला तरी जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व मिळवल्यामुळे जयंत पाटील गटात आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे।